असं नाहीये पण अहो सुनबाई जरा आमच्या मनाचा विचार करा की अहो आमच्या मनाला लागलेलं घोर जरा कमी होऊ द्या. आबा आमचं खरंच व्यवस्थित सुरू आहे. राणाजी स्पष्टच सांगतो, आम्हा सगळ्यांना वाटतंय की तुम्ही अंजलीला घेऊन वाड्यावर राहायला जावं. नाही काका, मला असं नाही करता येणार. अरे पुन्हा तेच. अरे का नाही वदक का आपल्या मनातलं दुःख कधी कळणार याला. अरे बाबा तुझ्या समोर हात जोडू का म्हणजे तू येशील. साहेब नाही गोदक का, अहो खरंच हात जोडतो. अहो नाहीतरी पोटचं पोरं ऐकत नाही म्हणल्यानंतर आमची काय लाज राहिली. साहेब जरा धीरानं. अंजली, तू आजीपाशी थांब, मी राणाजींशी बोलते. राणाजी, तुम्हाला आमचा खूप राग येत असेल ना. सारखं सारखं तेच बोलतायत असंही वाटत असेल, पण आमची त्यामागची काळजी समजून घ्या. कळतंय मला, पण तरी तुम्ही वाड्यावर जाणार नाही, शेतातच राहणार असंच ना. मग माझं ऐकाल. सांगा की. आल्यासारखं अंजलीला काही दिवस राहू द्यात. तिच्याशिवाय राहायची सवय नाही आम्हाला. ती सांगणार नाही तुम्हाला, पण तिलाही झेपत नसणार आहे असं शेतावरती राहणं. तुम्ही याच गावात लहानाचे मोठे झालात, तुम्हाला शेताची इथल्या वातावरणाची सवय आहे. पण अंजलीला नाही होय झेपणार सगळं. तुमचं मन राखण्यासाठी झालेला त्रास पण ती तुम्हाला नाही सांगायची. हवं तर तुम्ही राहा शेतावर, पण काही दिवस अंजलीला इथे सोडून जा. हा प्रश्न निवळेपर्यंत. चालेल? चालते. आणि अंजली नाही म्हणाली तर तुम्ही समजावून सांगाल ना तिला. मी समजवतो त्यासनी. असं काय करताय, थांबा ना. जेवून जा, रीतिरिवाजाचे 2 घास तरी खाऊन जा. पोटच्या पोराला बापाच्या शब्दाची कदर नाही. आणि मी काय गोडा धडाचं जेवण जेवत बसू. खरं तर आम्ही जीवन गेलो असतो, पण आता राणा भाऊजी काहीच ऐकत नाहीत म्हणल्यावर काय करणार. निघतो आम्ही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.